MSc Part 2, Paper 2, Semester 4, Paper 2. In that, Unit 4, Transition and Rare Earth Metal in Organic Synthesis. Some introduction of a basic concept. Firstly, introduction of a basic concept आपण बघू. The first is the 18 electron rule. The 18 electron rule is a chemical rule of a thumb used to primary for the predicting and the rationalizing formulas for the stable transition metal complexes, especially organometallic compounds. ओके, आता 18 इलेक्ट्रॉन रूल काय आहे, जर ट्रान्झिशन मेटल स्टेबल आहे की नाही त्याची स्टॅबिलिटी जर चेक करायची असेल तर फर्स्टली काय बघितला जातो, 18 इलेक्ट्रॉन रूल जो आहे तो चेक केला जातो ट्रान्झिशन मेटलचा किंवा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे त्याचा. The rule is based on the fact that is a valence orbital of a transition metal consists of 5d orbitals, 1s orbital and 3p orbital, which can be collectively accompanied 18 electron as the either bonding or non-bonding electron pair. हा रूल कशाच्या बेसवर आहे, तर व्हॅलन्स ऑर्बिटल ऑफ अ ट्रान्झिशन मेटल. ट्रान्झिशन मेटल जो आहे मेन त्याच्यामध्ये मेटल जो असणार आहे, ओके, मेन मेटल असणार आहे आणि साईडला हेक्झाडेंटेट टेट्राहायड्रल स्क्वेअर प्लेनार हे असणार आहेत त्याचे 6 4 हे काय असणार आहेत त्याचे लिगँड असणार आहेत. ओके, सो हा जो रूल आहे तो कशाच्या बेसवर आहे, तर व्हॅलन्स ऑर्बिटल ऑफ अ ट्रान्झिशन मेटल. ट्रान्झिशन मेटलचे जे व्हॅलन्स ऑर्बिटल आहे त्याच्यावर तो बेस्ड आहे. त्याच्यामध्ये 5d ऑर्बिटल्स, ओके, डी ऑर्बिटल्समध्ये किती 5 ऑर्बिटल्स असतात. ओके, 5d ऑर्बिटल, 1s ऑर्बिटल अँड 3 ऑर्बिटल विच कॅन कलेक्टिव्हली आता अकॉम्पनीड 18 इलेक्ट्रॉन और आयदर ते बॉन्डिंगमध्ये असतील किंवा नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर असतील. This means that the combination of these 9 atomic orbital with the ligand orbital create the 9 molecular orbital that are either the metal ligand bonding or non-bonding. याचाच अर्थ काय होतं, द कॉम्बिनेशन ऑफ दिस 9 ॲटॉमिक ऑर्बिटल. 9 कॉम्बिनेशन कशाचं होतं, तर या 9 ॲटॉमिक ऑर्बिटलचं विथ अ लिगँड ऑर्बिटल. ओके, म्हणजे मेटलचे ऑर्बिटल्स प्लस लिगँडचे ऑर्बिटल क्रिएट अ 9 मॉलिक्युलर ऑर्बिटल. आयदर मेटल लिगँड bonding or non-bonding असतील. When a metal complex has a 18 valence electron, it is said to have achieved the same electron configuration as the noble gases in the period. जेव्हा 18 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघितले जातात तेव्हा काय म्हणू शकतो आपण की त्यांचं कॉन्फिगरेशन हे कसं असणार, जे नोबेल गॅसचं असतं. ओके, नोबेल गॅसमध्ये इलेक्ट्रॉन असतात, 18 इलेक्ट्रॉन कंप्लीट झालेले असतात, त्यांचं कॉन्फिगरेशन जे असतं त्याच्यानुसार सुद्धा ते काय असू शकतात, जे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहेत ते. ओके, तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं आहे टिटॅनियम N5CpH2CpCp. ओके, ह्याच्यामध्ये आता 18 इलेक्ट्रॉन रूल यूज कसा करायचा. फर्स्टली टिटॅनियम, ओके, टिटॅनियम +3 ऑक्सिडेशन स्टेट. सो त्याच्या ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन येणार, D1 एकच इलेक्ट्रॉन येणार. देन सीपीचे किती 6 इलेक्ट्रॉन, ओके, इंटू 2 म्हणजे किती झाले 12 इलेक्ट्रॉन. देन हायड्रोजन इज अ 2 इलेक्ट्रॉन इंटू 1 इज अ 2 इलेक्ट्रॉन. देन μH इज अ 2 इलेक्ट्रॉन कन्सिडर केले जातात, किती आहे एकच आहे. सो 1 इज अ 2 इलेक्ट्रॉन. देन मेटल इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये किती असणार आहे, एकच इलेक्ट्रॉन असणार आहे. सो 1 इलेक्ट्रॉन. इट तर कंप्लीट काय करायचे ते काउंट करायचे किती आहेत, 1 12 2 2 1 इज अ 18 इलेक्ट्रॉन. देन कोवॅलंट मॉडेलने, हे झालं आयोनिक मॉडेल. देन कोवॅलंट मॉडेलने जर 18 इलेक्ट्रॉन रूल बघायचा असेल तर टिटॅनियम इज 0 ऑक्सिडेशन स्टेट. कायोनिकमध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर केली टिटॅनियमची, कोवॅलंट मॉडेलमध्ये टिटॅनियमची ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर नाही करणार. सो टिटॅनियममध्ये किती असणार आहे पूर्ण D4. ओके, देन 4 इलेक्ट्रॉन. देन Cp इज अ 5 इंटू 2 इज अ 10 इलेक्ट्रॉन. देन हायड्रोजन इज अ 1 इलेक्ट्रॉन मग कन्सिडर करणार आपण. सो 1. देन μH इज अ 2 इलेक्ट्रॉन. सो 2 आणि मेटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. सो काउंटिंग दिस इज 18 इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय, हा मॉलिक्यूल काय आहे स्टेबल आहे, ह्या मॉलिक्यूलला स्टॅबिलिटी आहे जर 18 इलेक्ट्रॉन जर तो रूल फॉलो करत असेल तर. देन नेक्स्ट पॉईंट इज अ बॉन्डिंग इन ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्समध्ये
बॉन्डिंग कसं आहे ट्रान्झिशन मेटलमध्ये. द बॉन्डिंग इन ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्स इज कॉल्ड कोऑर्डिनेट बॉन्डिंग, डेटिव्ह कोव्हॅलंट बॉन्डिंग. जे ट्रान्झिशन मेटलमध्ये बॉन्डिंग असतं त्याला काय म्हटलं जातं, कॉम्प्लेक्सच्या याला कोऑर्डिनेट बॉन्डिंग. दिस इज द सिमिलर टू नॉर्मल कोव्हॅलंट बॉन्डिंग एक्सेप्ट बोथ इलेक्ट्रॉन आर डोनेटेड फ्रॉम वन स्पेसिस. ओके, नॉर्मल कोव्हॅलंट बॉन्ड सारखेच असणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे, 2 इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे वन स्पेसिसला, एका स्पेसिसला. अ लिगॅन्ड कॅन बी डिफाईन्ड ॲज द मॉलिक्यूल विथ अ लोन पेअर ऑर मल्टिपल लोन पेअर्स ऑफ अ इलेक्ट्रॉन विच इट इज एबल टू डोनेट इन टू द एम्प्टी ऑर्बिटल ऑफ अ ट्रान्झिशन मेटल. आता लिगॅन्ड कोणाला म्हणणार आहे, लिगॅन्डची डेफिनेशन काय येणार आहे, द मॉलिक्यूल विथ अ लोन पेअर ऑफ अ मल्टिपल लोन पेअर, एक लोन पेअर असेल किंवा मल्टिपल लोन पेअर असतील लिगॅन्डवरती. ओके, विच इज द एबल टू डोनेट इन टू द एम्प्टी ऑर्बिटल ऑफ अ ट्रान्झिशन मेटल. ते जे इलेक्ट्रॉन आहेत त्या ज्या लोन पेअर आहेत ते काय करू शकतं, ट्रान्झिशन मेटलच्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये डोनेट करू शकतो. त्याला काय म्हटलं जातं, लिगॅन्ड म्हटलं जातं. दिस फॉर्म अ ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्स ऑर कॉम्प्लेक्स आयन. ते काय करणार, ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्स फॉर्म करणार. द मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ अ लिगॅन्ड आर H2O, NH3, Cn-, CO अँड OH. हे कॉमनली यूज होणारे काय आहेत, लिगॅन्ड आहेत. H2O वॉटर मॉलिक्यूल, अमोनिया असेल, सायनाइड असेल, CO असेल किंवा OH असेल. द बॉन्डिंग बिटवीन द लिगॅन्ड अँड द मेटल कॅन अकर इन अ बोथ आयन्स अँड न्यूट्रल ॲटम ॲज लॉंग ॲज द एम्प्टी ऑर्बिटल ऑन द मेटल कॅन बी फिल्ड. काय होतं, जेव्हा लिगॅन्ड आपले इलेक्ट्रॉन जेव्हा ट्रान्झिशनच्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये डोनेट करणार तेव्हा काय होणार आहे, ते मेटलचं एम्प्टी ऑर्बिटल आहे ते फिल्ड होणार आहे. द लिगॅन्ड कॉम्प्लेक्स कॅन युजली बी द आयडेंटिफाय बाय द स्क्वेअर ब्रॅकेट, सो द मॉलिक्यूल इन द बॉक्स बिलो विल बी रिटर्न ॲज COH2O6. ओके, हे जे आहे कॉम्प्लेक्स लिगॅन्ड आहेत ते काय केलं जातं, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिले जातात. त्यांनी दिलं आहे COH2O6. CO मीन्स कोबाल्ट. ओके, H2O ॲज अ लिगॅन्ड त्याला किती आहे, 6 लिगॅन्ड त्याला लागलेले आहेत. The bonds are the rather different to the standard double and single bond on the basis that is they are weaker, and indeed if we were measure the bond length of any single carbon-carbon bonds and the CO bond or later bond are much longer, which usually indicates less strength. It is often the case that the ligands from the weak bonds are labile. Labile means easily change होऊ शकणारे ligand. Okay. However, some ligands are metal will be shorter bonds and be much stronger. So the strength and length of the bond is dependent of many factors due to the type of the metal and ligand. आता यामध्ये काय सांगितलं आहे की जर मेटलमध्ये लॉंग बॉन्ड असेल तर तो काय असणार आहे, विकर बॉन्ड असणार आहे. पण तेच जर मेटल आणि लिगॅन्डमध्ये जर शॉर्टर बॉन्ड असेल तो काय असणार आहे, जास्त स्ट्रॉंग बॉन्ड असणार आहे. त्याचं डोनेशन जे आहे, लिगॅन्डचे डोनेशन जे आहे ते जास्त असणार आहे मेटलच्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये. सो ते बॉन्ड कसे असणार आहेत, मेटल आणि लिगॅन्डमधला स्ट्रॉंग बॉन्ड असणार आहे. कधी जर तो बॉन्ड शॉर्टर असेल तर हे जे आहे लेंथ स्ट्रेंथ जे आहे बॉन्डवर डिपेंड आहे. ओके, त्याच्यामध्ये मेनी फॅक्टर येऊ शकतात टाईप ऑफ अ मेटल अँड लिगॅन्डमध्ये. थँक्यू.